याशिवाय तुम्हाला काही विचारायचं? उद्या नोटबंदीला 1 वर्ष पूर्ण होतंय. कशा पद्धतीने बघता या पूर्ण नोटबंदीच्या प्रक्रियेने? कारण की 1 वर्षात बहुतांश मंदी आलेली आहे. काय साधी गोष्ट आहे. याच्यामुळे एक तर एकंदर जे अर्थव्यवस्थेचे परिणाम दिसतात त्याची जी दोन कारणं आहेत त्याच्यामध्ये एक तर हे नोटबंदी आणि दुसरा वस्तू सेवा कर, या दोन्ही गोष्टीच्या संबंधी ज्या पद्धतीने पावलं टाकली त्याचे हे दुष्परिणाम आहे. नोटबंदीची सगळ्यात जास्त किंमत सहकारी चळवळीमध्ये काम करणाऱ्या बँकांना आहे आणि त्याचं कारण सुरुवातीला सरकारने नोटा बदलून देण्याच्या संबंधीचं धोरण जाहीर केलं आणि बँकांना काम करायला सांगितलं. माझ्या माहितीप्रमाणे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये त्या 4 दिवसात किती भेटले? 575 कोटी नाही, 575 त्यांनी ते जमा केले. आपल्याकडे आता 24 कोटी रुपये जमा करणं बाकी आहे. आता एका पुणे जिल्हा बँकेमध्ये उदाहरणार्थ 525 का 524 कोटी पैसे जमा झाले, पण प्रत्यक्षपणाने ते बदलून देण्याच्यासाठी जवळपास 6 महिन्याच्या पेक्षा सुद्धा जास्त कालावधी लावला. आणि हे एका बँकेचं उदाहरण सांगतो. हे सगळ्या बँकामध्ये सरकारी बँकेच्या ती अवस्था. त्यामुळे त्या नोटा पडून होत्या, त्याचं व्याज मोजलं आणि त्याच्यावर सिक्युरिटी हाही खर्च बँकेला हवा आणि त्याच्या प्रत्यक्षपणानं बदलून द्यायला 6 महिने, 8 महिने, 10 महिने सुद्धा लागतात. या एका गोष्टीचाच परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर विशेषतः सरकारवर हा मोठ्या प्रमाणात झालेला होता. आणि दुसरी गोष्ट, इन्व्हेस्टमेंटचं जे क्लायमेट आहे, गुंतवणूक करणाऱ्या लोकांना एक प्रोत्साहन द्यावं किंवा एक वातावरण तयार करावं, ते कम्प्लीट उद्ध्वस्त झालं. आणि त्याच्या खालोखाल आता हा वस्तू सेवा कर हा जो आणला त्याला कोणाचा विरोध नव्हता, पण त्याच्यातली जी टक्केवारी जी आहे ती इतकी मोठ्या प्रमाणात लावली. कुठं 18%, कुठं 20%, कुठं 24%. आणि ती कुठेही, आता उदाहरणार्थ एक लहानसा सेक्टर आहे, त्याचा काही दैनंदिन लोकांशी संबंध असतो, पण कुठं नाटक असतं, कुठे एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असतात, कुठे एक संगीताचा कार्यक्रम असतात. तर महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर कुठंही नाटकावर कर बसवायचा नाही, सांस्कृतिक चळवळीला प्रोत्साहन करायचा हा निर्णय त्यांनी घेतला. तो निर्णय अजूनही चालू आहे. पण आत्ता या वस्तुसेवा करामध्ये तिकिटाला 18% कर लावला. समजा एखाद्या खेळाचा 500 रुपये तिकीट असेल तर 90 रुपये हा निव्वळ टॅक्स त्या माणसाला, जो रसिक असेल त्याला. या पद्धतीने म्हणजे या सगळ्या गोष्टीचा एकंदर परिणाम एकंदर अर्थव्यवस्थेत झाला आहे. आणि आज एक सॉर्ट ऑफ डिप्रेशन बघायला मिळतंय. एक इन्व्हेस्टमेंटचं क्लायमेट उद्ध्वस्त झालेलं दिसतंय. आणि तिसऱ्या बाजूला सबल महामंदीच्या संकटाच्या वर नोकर कपात जी झालेली आहे, या सगळ्याचे सामुदायिक परिणाम आहे. साहेब, आधारचं लिंकेजचा अतिरेक होतोय असं वाटतंय, कारण आपण झारखंडमध्ये बघितलं आधार कार्ड नसल्यामुळे एका लहान मुलीचा मुंबई गेलेला होता. अनेक अशी उदाहरणं बघायला मिळतात की सक्ती केली जाते. तर ही सक्ती गरजेची आहे का आणि अनावश्यकरित्या ती केली जाते? कसं आहे, आता हे आधारची सगळीकडे सक्ती आहे आणि आधार सगळीकडे लावण्याच्या संबंधीची भूमिका, याचा अर्थ तुमचं माझं सगळ्यांचं व्यक्तिगत जीवन हे गव्हर्नमेंटला हवे त्या पद्धतीची माहिती घेण्याचा एक मार्ग केलेला आहे. आपलं व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्या स्वातंत्र्यावर त्याच्यातनं मर्यादा आहे. प्रश्न असा आहे की आता थोड्या वेळापूर्वी जेटली असं म्हणाले दिल्लीमध्ये की नोटबंदीबद्दल विरोध करणारी लोक ही एक प्रकारे त्यांना हे दिसत नाहीये की काळा पैसा बाहेर आले हे त्यांना बघवत नाहीये, त्यांची ही भूमिका. आणि काही दिवसांपूर्वी पंतप्रधान म्हणाले होते की हे पेसिमिस्टिक विचार करतायत अर्थव्यवस्थेबद्दल, जे आता तुम्ही पूर्ण तुमच्या भाषणामध्ये म्हणाल. तुम्ही याच्याकडे कसं बघता? मला सांगा की काळा पैसा आलाय कुठं? 86,000 कोटी रुपये डिस्कवर झाले एक्सचेंजच्या संबंधी आणि ते सगळेचे सगळे परत गेले. आणि त्याच्यामधून ब्लॅक कसं आहे, याच्यामध्ये 2-3 गोष्टी झाल्या. पहिल्यांदा निवडणुकीच्या पूर्वी प्रधान सेवकांनी एक आश्वासन देशवासियांना दिलं की परदेशातला मी काळा पैसा आणेन आणि गरीब लोकांच्या खात्यामध्ये मी काही रक्कम भरेल. लोकांना असं वाटलं ही चांगली गोष्ट आहे, लोकांनी पाठिंबा दिला, परदेशात
देशांमध्ये गेले, आम्ही वाचलं की स्वित्झर्लंडमध्ये गेले, तिथल्या नागरिकांनी कुठल्या प्रकारची या प्रश्नावर चर्चा केलेली पुढं आली नाही किंवा पार्लमेंटमध्ये आम्हाला सांगितलं नाही, तिथून काय आलं नाही. त्यामुळं तुम्ही हा जो बाहेरनं पैसा आणून आम्ही गरिबांच्या खात्यात भरण्याच्या संबंधीचा जो वायदा केला होता, त्या बाबतीत तुम्ही काय केलं ही ज्यावेळी विचारणा सुरू केली, व त्यानंतर एक दिवशी संध्याकाळी तुम्ही सगळ्यांनीच ऐकलं की हा कागद आजपासून रद्दीचा कागद होणार आहे, याला व्हॅल्यू राहणार नाही, आणि त्या सबंध नोटा हे केल्या आणि त्याच्यातून सबंध काळा पैसा बाहेर निघेल असं सांगण्यात आलं. आत्ता जी माहिती देण्यात आली त्याच्यानुसार अद्याप एक तर मोजणीचं काम अजूनही चालू आहे आणि काळा पैसा प्रत्यक्ष आला आहे असं आता दिसत नाही. एकच आहे की त्या ज्या नोटा आहेत त्याच्यात काही फेक नोट वगैरे काय अजून तर काही सरकारने सांगितले नाही, पण जे सांगितलं की याच्यातनं काळा पैसा बाहेर काढू आणि काश्मीर आणि त्या वेगामध्ये अतिरेकांची जी चळवळ आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवू, या दोन गोष्टी त्याही झालेल्या नाही. आता हा तिसरा म्हणजे दुसरा फेल्युअर झाल्याच्या नंतर आता हा तिसरा नवीन मार्ग सुरू केलेला आहे की ठिकठिकाणी लोकांना कुठं धाडी घाल किंवा आणखीन काळ जरूर कोणाकडे काळा पैसा असेल तर त्यांनी धाडी घालाव्यात, काय करावं. पण हा सबंध व्यावसायिक छोटा मोठा मध्यम हा त्रासून गेलेला आहे आणि त्याच्यात नुसत्याच धाडी घालतात असं नाही, सक्तीनं ही सबंध यंत्रणा लोकांच्या घरी जाऊन व्यापाऱ्यांच्या एस्टॅब्लिशमेंटवर जाऊन तुम्ही इतकी रक्कम डिक्लेअर केलीच पाहिजे वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी करतात. एवढंच नव्हे तर माझ्याकडे काही गोष्टी अशा आलेल्या आहेत की काही कर्मचाऱ्याला म्हणजे कंपनीमध्ये काम करणाऱ्या ज्यांच्या घरावर या सर्च किंवा धाडी घातलेल्या आहेत तिथल्या स्टाफला तिथल्या मालकांना मारझोड केल्याच्या संबंधीची सुद्धा होणार नाही आणि हे सगळं चित्र या ठिकाणी दिसतं. मी स्वतः मारझोडीच्या संबंधीची जी काही माहिती आहे ती प्राईम मिनिस्टरच्या लेवलवर सुद्धा देण्याचं काळजी घेतली. त्यांनी मला सांगितलं की अशी काही उदाहरणं असतील त्याच्यावर आम्ही ॲक्शन घेऊ. अजून तर काही कुठं ॲक्शन घेतली बघायला मिळालं नाही. मुंबईमध्ये एकावर कोणाकडे ॲक्शन घेतली असं वाचण्यात आलं, याशिवाय दुसरं काही केलेलं दिसत नाही. पण या सगळ्या गोष्टीच्यामुळं सर्वसामान्य माणसाला व्यावसायिकाला प्रचंड यातना देण्याचं काम झालेलं आहे. दुसरा प्रश्न असा की पेसिमिस्टिक म्हटलेलं आहे बरोबर. आता तुम्ही सातत्याने आर्थिक गोष्ट मांडता तर पीएम असं म्हणते पेसिमिस्टिक, तुम्ही निराशावादी पद्धतीने विचार करता. पॉईंट असं काही घडतच नाही ना. जे दिलेल्या कमिटमेंट जे इन्व्हेस्टमेंटचं क्लायमेट सुद्धा जे काही स्टँडअप फंड वगैरे वगैरे काही सांगितलं. अगदी आता मुंबईमध्ये एक मोठं एक्झिबिशन घेतलं होतं राज्य सरकारने पुढाकार घेऊन, इतक्या हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट आली म्हणून सांगितली आणि आज ती इन्व्हेस्टमेंट कुठं प्रत्यक्षात दिसत नाही आणि येण्याची चिन्हही दिसत नाही. त्यामुळे आता तो त्यांनी केलेला उल्लेख हा त्यांना सोयीचा आहे का इतरांना सोयीचा आहे याचा विचार करण्याची वेळ त्यांच्यावरच आली. साहेब, राज्यातला प्रश्न आहे शिवसेना वारंवार धमकी देते सरकारला की आम्ही सत्तेतून बाहेर पडू. दुसरीकडे काळ तुमच्या पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आलं की शिवसेना जरी बाहेर पडली तरी आम्ही भाजपसोबत जाणार नाही आणि त्याच वेळेला उद्धव ठाकरे आणि तुमची सुद्धा काही दिवसांपूर्वी भेट झालेली आहे. सगळ्यात कसं बघायचं आपण? आणि उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे मला भेटायला आले ते गेले असतं, पण त्या भेटीमध्ये असं काही दुसरं घडलं नव्हतं. ही गोष्ट खरी आहे की ते सत्तेमध्ये ते आहेत आणि सत्तेमध्ये दोघंही एकत्र बसून सत्तेचा लाभ घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूला वेगळी भूमिका मांडत बसायची. हे काही सुसगत नाही. कोऑर्डिनेशन पॉलिटिक्समध्ये या पद्धतीनं पुढं पावलं टाकायची नसतं. पण दोघंही एकमेकावर त्या पद्धतीनं काल मी मुख्यमंत्र्यांची मुलाखत पाहिली त्याच्यातील सार्कॅस्टिक अशा प्रकारचे उद्योग त्यांनी शिवसेनेच्या उद्योग केले. शिवसेनेने अनेक प्रश्नावर भूमिका मांडलेली आणि शिवसेनेने ही भूमिका घेतलेली आहे की आमचं धोरण लोकांच्या प्रश्नाच्यासाठी आम्ही तडजोड करणार आणि त्यासाठी ते हवे त्या ठिकाणी वगैरे करतातच. पण याच्यामुळं एक सर्वसामान्य माणसाला आणि प्रशासक जे आहेत ब्युरोक्रेसी या सगळ्यांना या राज्यकर्त्यांच्या बद्दलचा जो कॉन्फिडन्स हवा आहे तो दिवसेंदिवस खाली झाला आणि त्याचा परिणाम एकंदर प्रशासनावर विफरीत होतो. पवार साहेब असं आहे की
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी तुमची भेट घेतली, तर त्यांची मानसिकता भाजपसोबत राहण्याची तुम्हाला एकूण याच्यात वाटते का? म्हणजे असं आहे की शिवसेनेत मला स्वतःला तरी आम्ही म्हणजे ते समाधानी नाहीत असं जाणवलं, पण त्यांनी मला असं स्वच्छ काही सांगितलं असं म्हणता येणार नाही की आम्ही पाठिंबा करून घेऊ किंवा आम्ही काही करू. आणि आमच्याकडून प्रफुल्ल पटेलांनी काल जे सांगितलं ते आमच्या पक्षाचं धोरण आहे. कोणी पाठिंबा काढून घेऊ, कोणी पाठिंबा न घेऊ, आम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणाला मदत करण्यासाठी आम्ही कोणी उपलब्ध नाही. शिवसेनेला पण उपलब्ध, जर शिवसेनेने मैत्रीचा हात पुढे केला समजा, तर आम्ही कोणाला मदतीसाठी उपलब्ध नाही. आम्ही जर उद्या चर्चा करायची वेळ आली तर आम्ही फक्त समविचारी लोकांच्यावर चर्चा करू शकतो. तोही करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला नाही, पण घेतला तर समविचारी लोकांची. एक प्रकारे तुम्ही संकेत देताय काँग्रेस बरोबर आघाडीचे येणाऱ्या काळामध्ये. असं आहे की काँग्रेस बरोबर आम्ही 10 वर्ष इतर राज्यच केलं होतं देशात. महाराष्ट्रात सुद्धा किती वर्ष केलं? 15 वर्ष. 15 वर्ष आम्ही केलं. त्यामुळे त्याच्यात काय नवीन अशा प्रकारची गोष्ट नाही. पण आता सरकारला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. कुठेतरी भाजप विरोधी जे सर्व पक्ष आहेत की ममता बॅनर्जींनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, इथे अखिलेश आणि मायावती एकत्र यायचा प्रयत्न करतायत. कुठेतरी तुम्ही पुढाकार घेणार का भाजप विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी? आणि उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर पडून सगळ्या नेत्यांच्या भेटी त्यांनी सुरू केलेल्या आहेत. ममता बॅनर्जी असेल आणि आता त्यांनी तुमचीही भेट घेतली. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर आम्ही दोघे एकमेकाशी सुसंवाद बऱ्याच वर्षापासून त्यांच्या वडिलांच्या पासून ठेवतो. माझ्याकडे त्याचे वडील यायचे, मी त्यांच्याकडे जायचो. याच्या आधी उद्धवही कधी मला भेटले नाही तसं नाही. पण आता स्पेसिफिक काहीतरी राजकीय समीकरणं वगैरे या संदर्भात कुठली चर्चा झालेली नाही. पवार साहेब, राज्य सरकारला 3 वर्ष पूर्ण आले तर तुम्ही किती मार्क दिलं, तुम्हाला कामगिरी कशी वाटते या सरकारची? मला या गव्हर्नमेंटचं जे एक प्रशासनावरचं कंट्रोल दिसत नाही. फक्त बोलणं आणि जाहिरात देणं या 2 गोष्टीच्या संबंधी आत्तापर्यंतच्या राज्यकर्त्यांच्या पेक्षा हे बऱ्याच दृष्टीने अधिक मार्क मिळवायला यशस्वी झाले. बाकी नाही. पवार साहेब, आज ते कटके जे शेतकरी होते पुरंदरचे, तुम्ही उल्लेख केला, कटके ते लाभार्थी, मी लाभार्थी शेतकरी, त्याला आज मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतलं आणि त्यामध्ये त्यांचं स्वागत केलं, समारंभ केला त्यांचा. आणि त्यांना असं सांगितलं की मला ह्याच सरकारच्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्याला पैसे मिळाले. हा जो सगळा चालू जे कागद सांगतात, ह्या सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारच्याच काळामध्ये शेतकऱ्याचे पैसे मिळाले, लाभ मिळाला मला. आणि जे कागद पुढे येतात ती कागद 2014च्या म्हणजे ऑक्टोबरच्या अगोदरची मंजुरी दाखवतात. हे सरकार येण्याच्या पूर्वी त्याचा प्रस्ताव होता. हे सरकार होण्याच्या पूर्वी त्याची मंजुरीची मला डिसबर्समेंट कधी झालं हे माहिती नाही. कदाचित नंतर होऊ शकतं, गव्हर्नमेंट इज कंटिन्युअस प्रोसेस. पण ज्या कालखंडामध्ये हा प्रस्ताव आला आणि मान्यता दिली, ज्या योजनेखाली मान्यता दिली, हे बघितल्याच्या नंतर ही योजना तर काही या सरकारने केली नव्हती. नरेगा असो त्याचं काय असो, हे संबंधपूर्वक करत. आणि असं असताना लाभार्थी म्हणून त्याचा फोटो, आमच्या सगळ्या कामाच्या म्हणून त्याचा फोटो, हे देणं एका दृष्टीने लोकांची फसवणूक आहे. आणि गेले काही दिवस सातत्याने फसवणूक होते. आता काहीतरी त्याच्यात बदल झालेले दिसतोच. पवार साहेब, मराठा आरक्षणच्या पाठीमागे शरद पवारच आहेत असं बोललं जातं आणि मराठा आरक्षणचा पाहिजे तसा फरक सत्तेवर किंवा निवडणुकांवर जिल्हा परिषद वगैरे महानगरपालिका पडला नाही. मराठा आरक्षण फसलं का? मागणी घेऊन प्रश्न असा आहे की शरद पवार मागं म्हणजे हे तुम्ही कुठलं शोधून काढलं मला माहिती नाही. पण एक गोष्ट आहे की मला हे महाराष्ट्रात मागे एकदा मी सांगितलं होतं किंवा लातूरला भूकंप झाला त्याच्यामध्ये शरद पवार होते उल्लेख केला जातो. तर त्यामुळे काही इथं घडलं तर लोक अजून माझी नोंद घेतात, त्याचा मला आनंद आहे. म्हणून मी तुम्हालाही धन्यवाद देतो. पण तुम्हाला एक सांगतो की या संबंध महामोर्चामध्ये आम्हा लोकांचा प्रत्यक्ष कुठेही पार्टी म्हणून नव्हता. तुम्ही व्यक्तिगत गेले असतील, त्या मोर्चात गेले असतील किंवा दुसरे जे मोर्चे होते अन्य जातीचे त्याच्यात गेले असतील, त्याच्यात त्याला आम्ही व्यक्तिगत स्वातंत्र्य दिले होतं. पक्ष म्हणून किंवा शरद पवार म्हणून याच्यात कुठलंही धोरण नव्हतं नाही. पवार साहेब, मगाशी तुम्ही समविचारी पक्षांसोबत जर विचार झाला तर युती करण्यासंदर्भात बोललात, पण काँग्रेसमध्ये जे नवीन नेतृत्व उदयाला येतं म्हणजे राहुल गांधी, त्यांच्या नेतृत्वाखाली जर काँग्रेसनं निवडणुका लढवल्या तरीही त्यांच्याबरोबर असे कुणाचं नेतृत्व ज्या वेळेला कोalition असतं
त्यावेळी कोणाच्या नेतृत्वाखाली होत नाही, कार्यक्रमावर एकत्र कार्यक्रम ठरवला जातो. यापूर्वी सुद्धा आम्ही जे एकत्र निवडणुका घडलं तर ते काही माझ्या नेतृत्वाखाली किंवा विधानसभांच्या नेतृत्वाखाली किंवा कोण होतं मुख्यमंत्री तेव्हा पहिल्या क्रमांकावर नेतृत्वाखाली असं कधी झालं नव्हतं. कॉमन प्रोग्राम आणि सामूहिक कॅम्पेन या गोष्टी त्याच्यात होत्या. इथून पुढे सुद्धा कोणाच्या नेतृत्वाखाली न्यायचा प्रश्न येत नाही, कुणी अपेक्षाही करत नाही. पण राहुल गांधींकडे आता सगळ्याच स्तरातून कौतुक व्हायला लागलंय. तुम्ही कसं बघता याकडे? कारण आता मी मागेही जाहीरपणाने बोललो की ज्या पद्धतीनं या सोशल मीडियाचा वापर करून राहुल गांधीच्या बद्दल एक धर्मास्थात एक वेगळं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न विशेषतः भाजप आणि त्यांच्या सवयिकांनी केला, तो वास्तव नाही असं मी जाहीर सांगितलेलं होतं. त्याचं कारण माझ्याकडे ते कधी काही येतात बोलतात, त्याच्यातून त्यांची एक तर प्रश्न जाणून घेण्याची तयारी आहे, कष्ट करण्याची तयारी आहे. फक्त माझी अपेक्षा अशी होती, मी त्यांनाही सांगितलं की याच्यात जरा सातत्य ठेवा. सातत्य ठेवलं तर काय अडचण नाही. त्या पक्षाच्या दृष्टीनं नवीन नेतृत्व पुढे येत असेल. तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षाला त्या पक्षाचे रँक अँड फाईल एखादी व्यक्ती त्याचं नेतृत्व मान्य करत असतील तर इतरांनी त्याच्यात हस्तक्षेप किंवा भाष्य करायचं काही गरज नाही. काँग्रेस जन जर त्यांना मान्य करत असतील. आणि एक दुसरी गोष्ट अशी आहे की कोणाला आवडो नवडो आज ते असं दिसतंय की गांधी घराणं हे काँग्रेस एकसंघ ठेवण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं योगदान देणारं घराणं. इट्स अ सिमेंटिंग फोर्स इन द काँग्रेस. पण आतापर्यंत तुम्ही कधी राहुल गांधी बरोबर स्टेज शेअर केलं नव्हतं. येणाऱ्या काळामध्ये जर त्यांच्या बरोबर कोणी स्टेज करूया आम्ही कुठं उत्तर प्रदेशमध्ये आमच्या जॉईंट सभा झालेले म्हणजे पण वेगवेगळ्या प्रकाराने म्हणजे चौधरी चरण सिंग यांच्या निमित्तानं त्यांच्या एक शेतकरी संमेलन मोठं झालं तर तिथं आम्ही सगळे होतो, सगळ्याच पक्षाचे लोक. पण त्यावेळेला जी चर्चा होती एक किमान समान कार्यक्रम दिला पाहिजे म्हणून, पण तो तसं काही सूचना दिसत नाही देशपातळीवर, असं तुम्हाला वाटतं? आम्ही काही चर्चाच अजून केलेली नाही ना. चर्चा कशी जर करायचं ठरलं पहिल्यांदा आमच्या पक्षात ठरलं पाहिजे. आमच्या पक्षांनी सामायिकपणानं पुढं कसं जायचं हे ठरवलं तर त्या पद्धतीचा विचार त्यावेळी तो आज तरी स्वच्छ विचार नाही. पण समोर विचारांच्या म्हणजे आम्ही त्यात जे केलेले नाही. तो महाराष्ट्र में आप कांग्रेस के साथ में अलायंस करने की सोच रहे हैं, ये आपने संकेत दिए, लेकिन क्या गुजरात में आपका अलायंस हो सकता है कांग्रेस का? हो सकता है. कल रात को मीटिंग की यहाँ से हमारे सहयोगी डॉक्टर पटेल रात को गए थे अहमदाबाद में. रात को मीटिंग होने वाली थी. क्या हुआ इसका डिटेल रिपोर्ट मेरे पास अभी तक आया नहीं. सर दूसरा ये था कि कल पटेल साहब ने जो है प्रफुल्ल पटेल साहब ने 2019 के चुनाव की लोकसभा चुनाव की बात की थी. उसमें ये भी कहा था कि आप जो है संभवतः ये प्रधानमंत्री हो सकते हैं. आज आपने उसको नकार दिया, तो ऐसी कौन सी घटना हो गई, क्या बात हो गई कि आपने उसको प्रधानमंत्री म्हणून काम कहने में कोई वर्कर्स का एक इंश्योरेंस करने का शायद मुख्यमंत्री होगा. इसमें कोई सीरियस है. डोंट टेक इट सिरियसली एट ऑल. पवारसाहेब फेरीवाल्यांसंदर्भात नेमकी राष्ट्रवादीची काय भूमिका आहे? कारण की शहरी भागांमध्ये तटकरे साहेबांनी सांगितले की राष्ट्रवादीची कुठेतरी पिछाड झालेली आहे आणि या शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 60च्या दरम्यानचा आकडा आहे. परंतु या शहरी भागांमध्ये राष्ट्रवादीचा कोणताही कार्यक्रम दिला जात नाही. राष्ट्रवादीची या संदर्भातली भूमिका जाहीर केली जात नाहीये. या फेरीवाल्यांमुळे मोठ्या प्रमाणात राजकारण होताना पाहायला मिळते. राष्ट्रवादीची काय भूमिका आहे? असं आहे की त्याच्यामध्ये आमचा अग्रहार आहे. महानगरपालिका आणि या ज्या सगळ्या नगर विकास विभाग आहे या दोघांनी बसून फेरीवाल्यांच्यासाठी स्वतंत्र धोरण ही देण्याच्या संबंधीची पूर्वी चर्चा झाली होती. त्याच्यावर अंमलबजावणी करावी. त्या स्वतंत्र धोरण करून त्या ठिकाणी नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला अडथळा न येईल अशा प्रकारची खबरदारी घेऊन त्यांनाही जगण्याचं संधी दिली पाहिजे. हो सर, आपले महानगरामध्ये प्रचंड पिछाड मागच्या 2-3 वर्ष झाली दिसते. मुंबईमध्ये तर फार आपण कमी आहात. आपल्याला काय वाटतं याविषयी? महानगरपालिकांमध्ये आपल्या पक्षाची प्रचंड पिछाड झाली दिसते मागच्या 2-3 वर्षामध्ये.
असं आहे की आम्ही महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात जागाच कमी लढवत होतो ना. मुंबई शहरामध्ये आम्ही जागा लढवली किती, मागच्या वेळी किती आपली आमदार 2 होते. 2 सचिन मावडे ना बाब नाही, ते कॉर्पोरेशनचं कॉर्पोरेशनचे पण जागा आमदारकीच्या जागा कमी लढवल्यामुळे कॉर्पोरेशनची जागा आम्ही जागा केली कमी लढवल्या. आम्ही आमचं कॉन्सन्ट्रेशन आम्ही नागरी परिसरामध्ये यापूर्वी केलेलं नव्हतं. पण मेट्रो सिटीमध्ये पवार साहेब, मेट्रो सिटीमध्ये म्हणजे जे काही मुंबई म्हणा ठाणा म्हणा, या सिटीमध्ये तुम्ही काँग्रेस सोबत गेल्यामुळे तुमचा विस्तार किंवा तुमचा पक्ष बळकट झाला असं वाटतं काय पुण्याच्या? आम्ही अजून काही फारसा मी त्या पावले टाकलीच नाही, पण असं आम्ही करतो. त्याच्या गेले काही महिन्यापासून सचिन, सुप्रिया आणि आमचे काही सहकारी मुंबई शहराच्या वेगवेगळ्या विभागामध्ये पक्षाच्या बैठका घेऊन संघटनेला एक बळ देण्याच्या कामाला लागले. पवारसाहेब त्या व्यतिरिक्त पुणे किंवा पिंपरी या ठिकाणी आपली सत्ता गेलेली आहे, याविषयी काय वाटतं? म्हणजे तिथे पिछाडत असं आहे की आता मी सर्व पिंपरी चिंचवड भागामध्ये होतो आणि लोक सुद्धा आश्चर्य व्यक्त करतात की एवढं काम करून इथं पराभव कसा झाला. म्हणजे स्थानिक लोकांना सुद्धा याची शंका होते. त्यामुळे कोणतं यंत्र वापरलं होतं आणि कोणतं तंत्र वापरलं होतं राज्यकर्त्यांनी त्याच्या आम्ही काही खबर गेलेलं नाही. पण जिथं काम केलं, जिथं लोकांचा आजही आम्हाला पाठिंबा दिसतो, त्या ठिकाणी असं घडणं अपेक्षित नव्हतं. थँक्यू.